मी भीमराव कराळे पाटील BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, राहुल गांधी यांनी काल एक सूचक वक्तव्य केलं की नरेंद्र मोदी यांचा 2027 मध्ये राजीनामा होईल. म्हणजे येणाऱ्या 10 ते 12 महिन्यामध्ये नरेंद्र मोदी यांचा राजीनामा होईल. आणि त्याचं कारण म्हणजे सध्या जे नरेंद्र मोदींच्या मागे जे उठलेलं रान आहे, म्हणजे अमेरिकेसोबत केलेला करार असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत, त्याचबरोबर बरंचसं राहुल गांधी यांनी काल बोललेले आहेत. तर ते काय काय नेमकं बोलले, नेमकं कशाच्या आधारे त्यांनी भविष्यवाणी केली, आजपर्यंत राहुल गांधी यांनी जी भविष्यवाणी केली ती जवळपास सत्य ठरलेली आहे. आता ही भविष्यवाणी खरी ठरते का ते सुद्धा आपण बघू. राहुल गांधी यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे याच विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 2014 पासून कार्यकाळ सुरू झाला. 10 वर्षाचा टप्पा पूर्ण केला. आता 2-2.25 वर्ष परत झालेले आहेत, म्हणजे 12 वर्ष. परंतु अनेक जाणकारांनी असं म्हटलं होतं की नरेंद्र मोदी 2 टर्म पूर्ण करतील, 3री टर्म सत्ता येईल पण पूर्ण करणार नाहीत. त्याची कारणं वेगवेगळी प्रत्येकानं सांगितली गेली. म्हणजे तब्येतीचं कारण असू शकतं, भ्रष्टाचार वाढला म्हणून जनतेतनं उद्रेक होऊ शकतो. आता ते तसं प्रयत्न म्हणजे तसं सुरुवात झालेली आहे. जनतेमध्ये जी चळवळ सुरू झालेली आहे कॉंग्रेस जनता पार्टीच्या माध्यमातून, तर ती चळवळ आता जोर धरायला लागलेली आहे. आणि त्याला अनुसरून असे विविध काय प्रश्न घडायला लागलेले आहेत. तर ते सुद्धा आपण बघणार आहोत की राहुल गांधी यांनी काल काय सूचक असं सांगितलं. बघा, राहुल गांधी हे वेळोवेळी पंतप्रधानावरती टीका करत असतात, वेगवेगळी विधानं करत असतात आणि ती सगळीच्या सगळी खरी घडली गेलेली आहेत. म्हणजे अमेरिकेसोबत करार करणार आहे हे सांगितलं होतं, त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे हे सांगितलं, देशामध्ये सुनामीची लाट येणार आहे, मंदीची लाट येणार आहे हे सुद्धा सांगितलं गेलं. असं बरंचसं राहुल गांधी यांनी सांगितलं गेलं, परंतु त्याच्याकडं भारतीय जनता पक्षानं सोयीस्करपणे दुर्लक्ष केलेलं आहे. नरेंद्र मोदी आणि भाजप यांनी निवडणुका लढवण्याचा एक ट्रेंड तयार केलेला आहे की SIR मध्ये लोकांची मतं कमी करायची आणि निवडणुका जिंकायच्या. आता हे सुद्धा तरुणांना काहीच रुचलेलं नाही. तरुणांनी ह्याच्यावरती सुद्धा हल्ला करायला सुरुवात केलेली आहे. आता बघा, भाजप आणि भारतीय जनता पक्ष तसंच राहुल गांधी हे बघा काय म्हणले. आता राहुल गांधी यांनी 21 मे 2026 रोजी बरेलीतल्या भाषणामध्ये RSS बद्दल भाष्य केलं आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहा बद्दल सुद्धा भाष्य केलं की त्यांना ते गद्दार म्हणले. म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे गद्दार आहेत देशाचे, असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. आता त्यानंतर RSS आणि भारतीय जनता पक्ष असेल, भाजपच्या सगळ्या लोकांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली या गोष्टीवरती. आणि भाजपनं FIR सुद्धा दाखल केलेला आहे राजस्थानमध्ये. आता राजस्थान म्हणजे भाजपचं सरकार आहे, जिथं जिथं सरकार आहे तिथं तिथं विरोधी. आता कसं नेहमी विरोधी पक्ष हा सत्ताधाऱ्यांवरती टीका टिप्पणी करत असतो. राहुल गांधीच्या विरोधात तर फार वेगवेगळ्या पद्धतीनं भाष्य करत असते हे सगळं भाजपवाले, परंतु त्यांच्यावरती कधी FIR केलं गेलेलं नाही. परंतु राहुल गांधीवरती मात्र अनेक केसेस दाखल करण्याचं काम हे भाजप सरकारनं केलेलं आहे. आता राहुल गांधी असं म्हणतात की जेव्हा RSS चे लोक तुमच्या समोर येतील, नरेंद्र मोदी अमित शहा यांच्याबद्दल बोलतील, तेव्हा तुम्ही त्यांच्या तोंडावर सांगा की तुमचा पंतप्रधान आणि गृहमंत्री आणि संघटना गद्दार आहे, तुम्ही भारत विकायचे काम केले आहे, तुम्ही संविधानावर हल्ले करण्याचे काम केलेले आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे RSS जेव्हा म्हणेल तेव्हा मग तुम्हाला कळेल, अशा सुद्धा राहुल गांधी म्हटलेले आहेत. तर मोदी म्हणजे मोठी समस्या आहे, फक्त दिखावा आहे नरेंद्र मोदींचा. भागीदारी न्याय संमेलनामध्ये मोदीसाठी समस्या आहे, असं बरंचसं वेगवेगळं सांगितलं गेलेलं आहे. आता काही राहुल गांधींना प्रश्न उपस्थित केले आणि त्याला उत्तर सुद्धा भारतीय जनता पक्षानं सगळी
बऱ्याच ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे बघा, नरेंद्र मोदी हे दिखावपणा करतोय, सगळे देश फिरून काढते आणि त्या देशामध्ये काहीच आपल्यासाठी म्हणून काय काम करते असं काय कुठं दिसत नाही आपल्याला. असं सुद्धा बऱ्याच वेळा राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे, परंतु त्याला भाजपनं सडेतोड उत्तर दिलेलं आहे. आता राहुल गांधी काय म्हणतायत की मोदी फक्त रील्स बनवत आहे, तरुण पेपर लिखणे त्रस्त आहे. ही एक्स वरती पोस्ट टाकली होती राहुल गांधीने. आता त्यानंतर बघा, जेव्हा मोदीजी इटलीमध्ये कॅन्डी वाटत होते, रील्स बनवत होते, तेव्हा भारतातला तरुण पेपर लिखणे त्रस्त झालेला होता, न्याय मागत होता रस्त्यावरती. मोदीजींनी ना जबाबदारी घेतली, ना धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून काढलं गेलं, हे सुद्धा राहुल गांधी यांनी बोललेले आहेत. तसंच राहुल गांधी म्हटले की गोडसे आणि मोदी एकाच विचाराची लोक आहेत. हे 2020 मध्ये त्यांनी विधान केलेलं होतं. म्हणजे जे राहुल गांधी यांनी जे काय मोदींबद्दल जे विविध विधानं केलेली आहेत बघा, आज एक अज्ञानी माणूस गांधीच्या विचारसरणीला आव्हान देण्याचा प्रयत्न करत आहे. नथुराम गोडसे आणि नरेंद्र मोदी ते एकाच विचारसरणीची लोक आहेत, असं राहुल गांधी यांनी म्हटलं गेलं होतं. 2023 मध्ये सुद्धा राहुल गांधी काय म्हणले होते, अदानी आणि मोदी दोन्ही एकच आहेत, काँग्रेस अधिवेशनामध्ये म्हटलेले होते. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जे केंद्र सरकारची जी संपत्ती आहे ही अदानी ग्रुपला देण्याचं काम हे नरेंद्र मोदी करत आहेत. जसं ब्रिटन ईस्ट इंडिया कंपनीने भारतातून नेलं होतं, तसंच मोदीजी अडाणीला देत आहेत. हे राहुल गांधीची सगळी वक्तव्य आहेत. तसंच अर्थ व्यवस्थेचे वादळ येणार, मोदी ट्रम्पच्या कंट्रोलमध्ये येणार, हे 2026 मध्ये आत्ताचं वाक्य होतं. तर गुजरातच्या सभेमध्ये राहुल गांधी बोलले होते, तर ते पुढे सत्य होताना आपल्याला दिसतंय. तुम्ही पाहू शकता की इराणमध्ये युद्ध सुरू आहे. तुम्ही पाहिलं का पंतप्रधान संसदेतून कसे पळून गेले. मी तुम्हाला लेखी देतो की संसदेत वादविवाद करू शकत नाहीत. त्यांनी अमेरिकेशी डील केलेली आहे, कृषी क्षेत्राची झोप उडणार आहे, हे सुद्धा नरेंद्र मोदींनी सांगितलेलं नव्हतं, हे राहुल गांधी बोललेले होते. म्हणजे राहुल गांधींनी अनेक प्रेस कॉन्फरन्स घेतल्या, परंतु नरेंद्र मोदींनी एकही पत्रकार परिषद आजवर देशामध्ये घेतलेली नाही. ज्यावेळेस 5 देशाच्या दौऱ्यावर गेले तेव्हा तिथे एका पत्रकारानं प्रश्न विचारला, त्यावेळेस सुद्धा त्यांनी तिथून पळ काढला होता. आता मोदींना भारत पुढे नेता येत नाही, हे सुद्धा वक्तव्य राहुल गांधींनी केलेलं आहे. संसदेत म्हणले की मोदींना बेरोजगारी, शेती आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या 3 महत्वाच्या समस्यावर भारताला पुढे कसे न्यायचे हे माहीत नाही, हे सुद्धा राहुल गांधी बोललेले होते. आता हे सगळं आता नरेंद्र मोदींच्या बद्दल तर आता राहुल गांधी तर म्हणले 1 वर्षभरात राजीनामा देतील आणि परिस्थिती तशी देशामध्ये आता निर्माण झालेली आहे. आता भारतीय जनता पक्षाकडून सांगण्यात येते की बाबा असं काही होणार नाही. अमित शहा यांनी सांगितलेलं आहे, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं आहे की 2029 पर्यंत नरेंद्र मोदीच पंतप्रधान राहणार आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वामध्ये आम्ही पुढे निवडणुका लढवणार आहेत आणि पुढे सुद्धा तेच राहणार आहेत, असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आता संविधानिक स्थिती सध्याची काय बघा, मोदींचा 3रा कार्यकाळ 2024 मध्ये सुरू झाला, तो 29 ला संपणार आहे. आता त्यांनी राजीनामा देण्याचा आता भाजपकडनं तर सांगितलेलं आहे की बाबा काय नाही. आता भाजपमध्ये जो नियम आहे 75 वर्षानंतर निवृत्तीचा, अखिल इथे नियम, मोदी सप्टेंबर 2025 मध्येच 75 वर्षाचे झालेले आहेत आणि तरी सुद्धा त्यांनी हा राजीनामा दिलेला नाही. बघा, हे सुद्धा महत्वाचं आहे, राजीनामा दिलेला नाही. आता 24 मे 2026 रोजी पक्षाच्या बैठकीमध्ये म्हणजे कालचं राहुल गांधी यांनी असं म्हटलेलं आहे की नरेंद्र मोदी हे राजीनामा देतील आणि त्यांच्या समोर येणारी जी संकट आहेत नरेंद्र मोदींच्या समोर बघा, आताची 2026 ते 1973च्या इंदिरा गांधींच्या युगातील तेल संकटासारखी आहे. महागाई वाढली, वाढीचा अंदाज कमी झाला, FDI घटले, काँग्रेस म्हणते जमीन पायाखालून सरकत चाललेली आहे, असं काँग्रेस म्हणते. म्हणजे काँग्रेसने ह्या सगळ्या अडचणी दर्शवलेल्या आहेत की बाबा काय काय अडचण आहे देशामध्ये. आता पेपर लीकचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे. पेपर लीक वरती सगळे विद्यार्थी नाराज आहेत, परंतु फक्त भारतीय जनता पक्ष नाराज नाही. तेल संकट,
जे इराण म्हणते आमच्याकडनं खरेदी करा, अमेरिका म्हणते अजिबात तिकडून घ्यायचं नाही, आमच्याकडनं खरेदी करा. लोकांच्या मनात अनेक विषय घर करून राहिलेले आहेत की नरेंद्र मोदी हे का करत नाहीत. आता नरेंद्र मोदी यांनी खरंच राजीनामा दिला पाहिजे असं अनेक तरुणांना वाटते. आता जी कॉक्रोच जनता पार्टी जी निघालेली आहे त्या कॉक्रोच जनता पार्टीनं बघा त्यांचं इंस्टाग्रामचं अकाउंट जे आहे त्याला जवळपास 23 मिलियन फॉलोअर्स झालेले आहेत तिथं. म्हणजे आजवर जगात कुठल्याही पक्षाला एवढे फॉलोअर्स नाहीत. म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या विरोधात फार मोठा असा सध्या तरी वादंग आहे, लोकांमध्ये फार मोठी नाराजी आहे. आणि त्यालाच अनुसरून असं राहुल गांधी म्हटले की बाबा नरेंद्र मोदी हे आता 1 वर्षाच्या आत राजीनामा देतील असं म्हटलं. तर बघा सध्याची परिस्थिती देशात पाहता नरेंद्र मोदी हे राजीनामा देतील अशीच निर्माण झालेली आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.